करतो हा. ठीक आहे. तर आता आपण मागे हे सगळ्या गोष्टींवर लेक्चर घेतलेले, डेल ऑपरेटर सुद्धा घेतलाय आणि परत एकदा एक तुम्हाला थोडंसं रिवाइज व्हावी म्हणून परत एकदा मी ते घेतोय. तसा व्हिडिओ आपण याच्यावर बनवलेला आहे आणि टाकलेला पण आहे, तुम्ही बघितलं पण असेल. तरी पण एकदा शॉर्टकट मध्ये आता फास्ट घेतो मी थोडंसं. तर आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये काय डेल ऑपरेटर एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. डेल ऑपरेटर म्हणजे काय असतो, तो सिम्बॉल असा आहे, तो एक मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. ठीक आहे. आणि तो 3 कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 फॉर्म्युले त्याचे आहेत. आता हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय तो कशावरचा आहे, तो कार्टेशियन सिस्टीम मध्ये आहे. आता ह्या डेल ऑपरेटरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतंय का काहीतरी डेरिव्हेटिव्ह आहे आणि असे युनिट वेक्टर्स आहेत, एक्स कॅप, ए वाय कॅप आणि ए झेड कॅप असे युनिट वेक्टर्स आहे. याचा अर्थ काय झाला, हा डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला हा कार्टेशियन सिस्टीम मधला आहे. जर तुम्हाला इथं ए आर कॅप, इथं इथं तुम्हाला असतं समजा ए फाय कॅप आणि इथं ए झेड कॅप जर असेल, इथं ए आर, इथं ए फाय आणि इथं ए झेड जर असेल, तर मग आपण म्हणायचं का हा फॉर्म्युला डेलचा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचा आहे. तसंच जर इथं ए आर असेल, इथं ए थिटा कॅप असेल आणि इथं ए फाय कॅप असेल, तर तो फॉर्म्युला कशात झाला, डेल फॉर्म्युला इन स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. तर ह्या डेल ऑपरेटर जो आहे त्याचा आपल्याला काय करायचंय, डेल ऑपरेटरचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो. तर कोणते ऑपरेशन करू शकतो, खाली लिस्ट दिलेली बघा बरं, ती वाचा बरं एकदा काय काय. आणि या स्लाइडवर खाली लिस्ट दिलेली, तिकडे एकदा वाचा बरं. हा, कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत. हॅलो. हा, पहिलं ऑपरेशन कोणतं आहे, ग्रॅडियंट. टू कॅल्क्युलेट ग्रॅडियंट ऑफ स्केलर, म्हणजे स्केलरचं ग्रॅडियंट काढता येऊ शकतं कशाचा वापर करून, डेल ऑपरेटरचा. मग फॉर्म्युला कसा तयार होईल, असा. ठीक आहे. आता इथं स्केलर कोणता आहे, व्ही. ठीक आहे. स्केलर कोणताही असू शकतो, समजा स्केलर असा असेल यम, यम, आणि त्याच्या पुढे जर डेल ऑपरेटर लावलं मी असं, तर काय होईल, काय होईल, ग्रॅडियंट ऑफ यम. ओके. आता इथं काय, ग्रॅडियंट ऑफ व्ही. व्ही काय, स्केलर. त्याला स्केलर म्हणजे काय, फक्त मॅग्निट्यूड असेल, डायरेक्शन नसेल. म्हणजे डेल ऑपरेटरचा वापर करून ग्रॅडियंट आपल्या एखाद्या स्केलरचं काढू शकतो. तसंच डायव्हर्जन्स पण कोणाचा, व्हेक्टरचा. कोणताही एखादा व्हेक्टर आहे समजा ए बार, तर डेल डॉट ए बार जर केलं, डॉट प्रोडक्ट, ह्या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट जर घेतला, कारण डेल सुद्धा काय व्हेक्टर आहे, कारण बघा डेलच्या फॉर्म्युल्यात काय युनिट व्हेक्टर्स आले, म्हणजेच काय डेल सुद्धा एक व्हेक्टर आहे. ठीक आहे. मग पहिला व्हेक्टर काय याच्यामध्ये, याच्यामध्ये पहिला व्हेक्टर काय, डेल ऑपरेटर डॉट सेकंड व्हेक्टर. सेकंड व्हेक्टर कोणताही असू शकतो. मग अशा ऑपरेशनला काय म्हणतात, डायव्हर्जन्स ऑफ गिवन व्हेक्टर, डायव्हर्जन्स ऑफ ए बार. मग डायव्हर्जन्स ऑफ कोणत्याही व्हेक्टरचा आपल्याला डायव्हर्जन्स कॅल्क्युलेट करता येऊ शकतं डेल ऑपरेटरचा वापर करून. सिमिलरली कर्ल ऑफ व्हेक्टर ए बार. ठीक आहे. मग ते कसं लिहायचं, डेल क्रॉस ए बार म्हणजे कर्ल ऑफ ए बार. सिमिलरली कर्ल ऑफ बी बार, कर्ल ऑफ एच बार इज ऑल्सो पॉसिबल. आणि चौथं ऑपरेशन पॉसिबल कोणतं आहे, डेल ऑपरेटरचा वापर करून, लाप्लाशियन ऑफ स्केलर. म्हणजे डेल स्क्वेअर इंटू एखादा स्केलर जर घेतला आपण, तर त्याला त्या ऑपरेशनला काय म्हणतो आपण, लाप्लाशियन ऑफ स्केलर. एवढं लक्षात ठेवा. नंतर हे 3 फॉर्म्युले आहेत डेल ऑपरेटरचे 3 कोऑर्डिनेट सिस्टम मधले. वाचा बरं एकदा. हा कार्टेशियन मधला फॉर्म्युला आहे डेलचा, हा सिलेंड्रिकल मधला फॉर्म्युला आहे, हा स्पेरिकल मधला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा कसा लक्षात ठेवायचे, तिन्ही फॉर्म्युले, हे काय पाठ नाही करायचे. जर 3 कोऑर्डिनेट सिस्टमच्या डिफरन्शियल लेंथ जर तुमच्या लक्षात असेल, तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला, आठवायला फार सोपे आहेत. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही परत एकदा बघा. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले कुठे टाकायचे असतात, समजा हे फॉर्म्युले कुठे टाकायचे, सपोज डेलचा फॉर्म्युला, आता समजा कार्टेशियन मध्ये आपल्याला काम करायचंय, तर मग डेलचा फॉर्म्युला इथे टाकून द्यायचा. कसा टाकणार तुम्ही, सपोज मला कार्टेशियन सिस्टमचा वापर करून ग्रॅडियंट ऑफ व्ही काढायचा आहे, तर मी काय करणार, डेलचा फॉर्म्युला लिहिणार कार्टेशियन मधला आणि व्ही म्हणणार असं. ठीक आहे. इज इक्वल टू, मग डेलचा फॉर्म्युला इथं लिहा,
इंटू व्ही. सिमिलरली डायव्हर्जन्स करायचा असेल तर डेलचा फॉर्म्युला इथे लिहा, डॉट प्रोडक्टच्या आधी, डॉटच्या आधी तो फॉर्म्युला लिहा. मग तो फॉर्म्युला कोणताही तुम्ही वापरू शकता. म्हणजे कार्टेशियन मधला प्रॉब्लेम असेल तर कार्टेशियनचा फॉर्म्युला लिहा, सिलेंड्रिकल मधला असेल तर सिलेंड्रिकलचा फॉर्म्युला या ब्रॅकेटमध्ये लिहा. सिमिलरली स्पेरिकल साठी. तर लक्षात ठेवा असं. तर हे डेल ऑपरेटर याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, पाठवलेला पण आहे, तुम्ही बघा परत एकदा वाटलं तर. मग आता डेल ऑपरेटर आहे, डेल ऑपरेटरचा हा फॉर्म्युला. पुढची स्लाइड कशाची होती? ग्रॅडियंट. ग्रॅडियंट साठी 3 फॉर्म्युले कोणते? तर हा ग्रॅडियंट मधला कार्टेशियनचा फॉर्म्युला, ग्रॅडियंट ऑफ एनी स्केलर, नुसतं प्रत्येक वेळेस व्हीच नाही, इथं व्हीच्या जागेवर कोणताही स्केलर असू शकतो. सिलेंड्रिकलचा फॉर्म्युला आणि स्पेरिकलचा फॉर्म्युला. तर हे फॉर्म्युले सुद्धा पाठ नाही करायचे. हे फॉर्म्युले सुद्धा कसे लक्षात ठेवले जाऊ शकतात? जर तुमच्या डिफरन्शियल लेंथ, 3 कोऑर्डिनेट सिस्टमच्या डिफरन्शियल लेंथ जर तुमच्या पाठ असतील तर हे फॉर्म्युले ऑटोमॅटिक तुमच्या पाठ होऊन जातात. आणि ते कसे लक्षात ठेवायचे मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेले. आता तिसरी जी स्लाइड आहे, हा, तर ते ग्रॅडियंटवर आपण काय केलेलं आहे? प्रॉब्लेम घेतलेला आहे. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला मी काय सांगितलंय, सॉल्व्ह करून बघा एकदा. ग्रॅडियंट मध्ये काय असतं? डेलचा फॉर्म्युला लिहायचा ब्रॅकेटमध्ये आणि त्याला त्या ब्रॅकेटला व्ही ने मल्टिप्लाय करायचं. मग व्ही ने मल्टिप्लाय केल्यावर व्ही इथं आला, इथं आला, इथं आला. आणि आता हे काय झाल्या? हे त्याच्या युनिट वेक्टर्स. आता इथं तुम्ही म्हणशाल का बा इथं कार्टेशियनचाच फॉर्म्युला का वापरला डेलचा? कारण ए बीट जे आहे, ए बीट मध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक्स दिसतोय, वाय दिसतोय आणि झेड दिसतोय. याचा सरळ अर्थ काय होतो? का ए बीट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मधलं आहे. दुसरं बीट बघा बरं, तुम्हाला दुसरा स्केलर दिलाय यू नावाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला आर दिसतोय हा, बरोबर? मी तुम्हाला सांगितलंय आपण आर असा लिहायचा आहे, पण रेफरन्स बुक मध्ये ते आर कसा लिहितात? असा लिहितात, ठीक आहे? पण आपण लिहायचा आर असा, आर स्क्वेअर झेड कॉस 2 फाय. आता याच्यामध्ये काय दिसतोय? आर दिसतोय, झेड दिसतोय, फाय दिसतोय. याचा अर्थ हा स्केलर, हा बी बीट मधला स्केलर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलेला आहे. मग तो फॉर्म्युला इथं सेकंड बीट मध्ये फॉर्म्युला कोणता वापरायचा? सिलेंड्रिकल सिस्टीम मधला डेल ऑपरेटरचा फॉर्म्युला. सिमिलरली हा जो वेक्टर, हा जो स्केलर आहे, हा काय दिसतोय? आर दिसतोय, इथे थीटा दिसतोय, फाय दिसतोय. याचा अर्थ हा स्केलर देताना त्यांनी स्पेरिकल मध्ये दिलेला आहे तुम्हाला. मग त्याच्यामुळे इथं थर्ड बीट मध्ये फॉर्म्युला स्पेरिकलचा वापरलेला आहे. आणि करायचं काही नाही, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे फक्त. डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय करायचंय? डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे? सिमिलर फॉर एक्झाम्पल इथं डिफरन्शिएट डब्ल्यू स्केलर विथ रिस्पेक्ट टू थीटा. असं नुसतं एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला हा प्रॉब्लेम सुटेल आरामशीर. ठीक आहे? आणि डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे, कसं कॅल्क्युलेट करायचा. तर हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा आणि प्रॉब्लेम स्वतः सोडून बघा हा. ठीक आहे? सिमिलरली पुढचं ऑपरेशन काय असतं? ग्रॅडियंट झाल्यानंतर मागचं ऑपरेशन झालं आपलं ग्रॅडियंट. ओके, कोणतं ऑपरेशन होतं आपलं? ग्रॅडियंट म्हणजे स्केलर बरोबरचं. आता पुढचं ऑपरेशन काय असतं? डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स कोणाबरोबर घेता येतो? डायव्हर्जन्स एका व्हेक्टरचा घेता येतो. त्यासाठी काय करावं लागतं? डेल ऑपरेटर डॉट प्रोडक्ट विथ गिवन वेक्टर. गिवन वेक्टर कोणताही वेक्टर असू शकतो. मग 3 कोऑर्डिनेट सिस्टम साठी 3 फॉर्म्युले. कारण देताना हा ए बार जो वेक्टर आहे किंवा कोणताही वेक्टर असेल तो देताना तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये कार्टेशियन मध्ये देऊ शकतात, ए बार तुम्हाला सिलेंड्रिकल मध्ये देऊ शकतात किंवा स्पेरिकल मध्ये देऊ शकतात. मग त्यानुसार तो फॉर्म्युला वापरायचा. तर हा फॉर्म्युला सुद्धा, हे तिन्ही फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आणि ते कशाच्या आधारावर आहे लक्षात ठेवायचं? जर डिफरन्शियल लेंथ, 3 कोऑर्डिनेट सिस्टमच्या डिफरन्शियल लेंथ तुमच्या पाठ असतील तर हे फॉर्म्युले तुम्ही ऑटोमॅटिक बनवू शकता, ते पाठ करायची गरज नसते. ठीक आहे? मग त्याच डायव्हर्जन्सवर आहे ना पुढं प्रॉब्लेम असेल हा. बघा आता हा प्रॉब्लेम एकदम परफेक्ट आहे. हा प्रॉब्लेम सुद्धा मागच्या प्रॉब्लेम सारखाच आहे. पहिलं बीट मध्ये देताना वेक्टर पी बार दिलाय, नंतर क्यू बार आहे, नंतर टी बार आहे. हे 3 वेक्टर 3 कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिलंय आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय? डिटरमाइन द डायव्हर्जन्स ऑफ दीज वेक्टर्स. मग तीन वेक्टर साठी, या 3 बीट साठी 3 कोऑर्डिनेट सिस्टम मधले फॉर्म्युले वापरायचे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं नाही, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्या फॉर्म्युलेमध्ये काय आहे? फक्त डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला लिहायचा व्यवस्थित आणि विथ रिस्पेक्ट टू आर, विथ रिस्पेक्ट टू फाय, विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू झेड फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह घेताना त्यावेळेस आर आणि
आर आणि फाय कॉन्स्टंट असतात. विथ रिस्पेक्ट टू फाय डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस चालतो त्यावेळेस तुम्ही आर आणि झेड कॉन्स्टंट ठेवावे लागतात. तर हे स्वतः तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय कसं ते सॉल्व्ह केलेलं आहे. पुढचं काय आहे, थर्ड ऑपरेशन. डेल ऑपरेटरचा वापर करून थर्ड ऑपरेशन कोणतं असतं, कर्ल. आता 3 कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. हे सुद्धा फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ज्याच्या डिफरन्शियल लेंथ पार्ट आहे 3 सिस्टीमच्या. 3 सिस्टीम मध्ये डिफरन्शियल लेंथ कोणते आहे, कार्टेशियन मध्ये dx dy dz. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कोणत्या 3 डिफरन्शियल लेंथ असतात, सिलेंड्रिकल मध्ये dr r d phi dz. आणि स्पेरिकल मध्ये कोणते असतात, dr r d theta r sin theta d phi. हे 3 सिस्टीमचे 3 डिफरन्शियल लेंथ पार्ट जर असतील तर हे सुद्धा फॉर्म्युले तुमच्या आरामशीर लक्षात येतील. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हे 3 फॉर्म्युले, पुढची स्लाइड तुम्हाला दिसेल, एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या लक्षात येईल का पहिला त्यांनी सांगितलंय डिटरमाइन द कर्ल ऑफ फॉलोविंग वेक्टर्स. तर पहिला वेक्टर तुम्हाला काय दिलाय पी बार. दुसरा काय दिलाय क्यू बार. आता पी बार देताना कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलाय सांगा बरं मला. कोणीतरी ऑडिओ चालू करा आणि मला सांगा. येस, कार्टेशियन, बरोबर, एक्झॅक्टली. आणि दुसरा वेक्टर दिलाय क्यू बार. क्यू बार जो दिलाय तो क्यू बार काय दिलाय तुम्हाला क्यू बार देताना काय दिलाय, आर साइन फाय ए आर कॅप, आर स्क्वेअर झेड ए फाय कॅप आणि झेड कॉस फाय ए झेड कॅप. तर हा क्यू बार कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलाय सांगा बरं, ओळखा बरं. स्पेरिकल. हा, सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल. स्पेरिकल नाही. स्पेरिकल मध्ये कोणते कोऑर्डिनेट्स असतात, आर थिटा फाय. आणि इथं कोणते दिलेले युनिट वेक्टर बघा ना तुम्ही, ए आर कॅप, ए फाय कॅप आणि ए झेड कॅप. म्हणजे क्यू बार कशात दिलाय, येस, क्यू बार कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलाय. अरे ऑडिओ चालू करा ना. इथं बघा ना, इथं काय दिलंय, पी बार एक्स कॅप दिसतोय, ए झेड कॅप दिसतोय. याचा अर्थ सरळ कार्टेशियन सिस्टीम आहे. इथं कोणता आहे, ए आर कॅप, ए फाय कॅप आणि ए झेड कॅप. म्हणजे कोणता झाला, कोणती कोऑर्डिनेट सिस्टम झाली, सिलेंड्रिकल. करेक्ट. कारण स्पेरिकल नाही. स्पेरिकल मध्ये जर असती तर इथं ए आर कॅप असता, इथं ए थिटा कॅप असता, ए थिटा आणि ए फाय कॅप असता. ठीक आहे. हा, ए झेड कॅप नसता, हा ए झेड कॅप नसता. मग पहिलं बीट सॉल्व्ह करताना काय करायचं, कार्टेशियनचा फॉर्म्युला वापरायचा हा. ठीक आहे. दुसरं बीट सॉल्व्ह करताना हा सिलेंड्रिकलचा फॉर्म्युला वापरायचा. आणि हे डिटर्मिनंट टाईप आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कॅल्क्युलेशन करता येतात, हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. नंतर पुढे काय दिसतंय बघा, हा, आता डायव्हर्जन्स थेरम. डायव्हर्जन्स थेरम काय आहे, डायव्हर्जन्स थेरम काय करतो, याचा सुद्धा आपला व्हिडिओ झालेला आहे. डायव्हर्जन्स थेरम सरफेस इंटिग्रल च कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये करतो. कसं करतो, ए बार डॉट डीएस बार. आता हे दोन्ही वेक्टर आहे, कारण डॉट प्रोडक्ट कोणाचं घेतो आपण, दोन वेक्टरच घेतो ना. आणि आपण ठरवलेलं आहे काय, वेक्टर लिहिताना आपण असा बार वरती लिहायचा. आणि हे इकडे राईट साईडला काय आहे, डेल डॉट ए बार. आता हे कोणतं ऑपरेशन झालं, हे ग्रेडियंट आहे का डायव्हर्जन्स आहे का कर्ल आहे का लाप्लाशियन आहे. डेल डॉट एनी वेक्टर इज नथिंग बट divergence of that vector. Del dot any vector is also called as divergence of a bar or divergence of that vector. आता तुम्हाला दिसेल डाव्या साईडला जी टर्म आहे LHS, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू RHS. LHS मध्ये काय आहे, सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार. सरफेस, कारण इथं सरफेस आहे ना DS, सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार. आणि उजव्या साईडला काय आहे, व्हॉल्यूम इंटिग्रल. बघा व्हॉल्यूम इथे DV, व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ए बार. लेफ्ट साइडला काय आहे, सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार. आणि उजव्या साइडला काय आहे, व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ए बार. मग डायव्हर्जन्स थेरम काय सांगतो रे, इट स्टेट्स दॅट आवाज येतोय का रे, हॅलो, आवाज येतोय तुम्हाला, हॅलो,
हॅलो, अरे आवाज येतोय का? निलेश, आवाज येतोय का रे? भोमले, दळवी, आवाज येतोय तुम्हाला? हा, तर इथं डायव्हर्जन्स